झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात अगदी सकाळी सकाळी पाडवा पहाट साजरी करण्यात आली। ऐतिहासिक भवानी मंडपातही पाडवा पहाट साजरी करण्यात आली। गुणीदास फाउंडेशन यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। पहाटेच्या आल्हाददायक वातावरणामध्ये मराठी भावभक्ती संगीताचा कार्यक्रम अभंग, भूपाळी, ओव्या सादर करण्यात आला। हा कार्यक्रम पाहण्यासाठी कोल्हापूरकर पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते। तुझं नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था। अनाथांच्या नाथा तुझं नमो स्वरूपा सद्गुरु समर्था। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था। अनाथांच्या नाथा तुझं नमो तर आपण बघतोय की कोल्हापुरात पहाट अतिशय सुंदर झालेली आहे पाडव्याची, आणि इकडे पंढरपुरात देखील आपण बघतोय विठुरायाच्या गुढी पाडव्यानिमित्त साखरेचा हार अर्पण विठुरायाला करण्यात आलाय। पहाटेपासूनच भाविकांच्या मंदिरात रांगा लागल्यात। आपल्या आवडत्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक सकाळपासून तिथे उपस्थित आहेत। अर्थातच नववर्षाचं स्वागत या विठुरायाच्या मुखदर्शनाने व्हावं असं प्रत्येकच या भक्ताला वाटतंय। मंदिरात विधिवत पूजा करून आरती सकाळी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं भाविक हजर होते। ही दृश्य जी आहे ही खास आपल्यासाठी पंढरपुरातून। आपल्याला माहिती आहे हिंदू नववर्ष दिन हा, आणि अर्थात हा आरंभ अतिशय शुभ व्हावा हा आपल्या सगळ्यांचाच हेतू। आपण सगळे देखील अतिशय तल्लीनतेनं आणि निर्मळतेनं या विठुरायाचं दर्शन आपल्या स्क्रीनवरती घेऊ शकता। पंढरपूरची ही काही खास दृश्य आपल्यासाठी। विधिवत पूजेला प्रारंभ झाला, स्नान घालण्यात आलं। उष्णोदकानी हे स्नान घालण्यात आलं, आणि त्यानंतर आपण बघतोय गुढी पाडव्यानिमित्त साखरेची गाठी देखील हार स्वरूपात विठुरायाला अर्पण करण्यात आली। साखर म्हणजे आपल्याला माहिती आहे गोडवा, माधुर्य। असंच हे गोडवा आणि माधुर्य प्रत्येकाच्या जीवनात टिकावं हाच या गाठी मागचा उद्देश। पंढरपूरच्या मंदिराची ही दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात भाविक तिथे गर्दी करून आहेत। सकाळी अतिशय प्रसन्न अशा या विठुरायाचं आपण दर्शन घ्यावं, प्रसन्न अशा वातावरणात नववर्षाची सुरुवात करावी ही इच्छा मनात बाळगून भाविक तिथे पोहोचले। आपण बघू शकतो पंढरपुरात उष्णोदकाने स्नान केलं जात आहे विठुरायाच्या मूर्तीला। तर कोल्हापुरामध्ये आपण बघतोय सकाळ उठूनच अतिशय तल्लीन आणि अतिशय मधुर अशा स्वराने नववर्षाचं स्वागत झालंय। ओंकार स्वरूप अशा गणरायाच्या आरती गाण्यानं आपण बघतोय नववर्षाचं स्वागत कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहात केलं। स्वरूपा सद्गुरु समर्था। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था। अनाथांच्या नाथा तुझं नमो। झी 24 तास एक पाऊल पुढे।